दरम्यान परिवहन अधिकाऱ्यांकडून कुर्ल्यातल्या या अपघात स्थळाची पाहणी करण्यात आली आहे। कुर्ल्यामधील अपघाताची तांत्रिक तपासणी सुरू असल्याचं परिवहन अधिकारी म्हणालेत। या अपघाताचा अहवाल आल्यानंतर वरिष्ठ कार्यालयाला पाठवलं जाईल असंही परिवहन अधिकारी म्हणाले। एकंदरीत सगळी जो काही काल अपघात झालेला आहे त्याची तांत्रिक तपासणी करण्याचं काम चालू आहे। आमचे अधिकारीही इथे आहेत, बेस्टचे ऑफिसर्स आहेत, सर्व्हिस मॅनेजर वगैरे इकडे आलेले आहेत। त्यांचा एकत्रित जो काही अहवाल प्राप्त होईल आमचा सर्वांचा, त्याच्यानुसार जो काही निष्कर्ष असेल तो काढला जाईल आणि आमच्या वरिष्ठ कार्यालयास कळवला जाईल। दरम्यान ट्विट केलेलं आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी। कुर्ला येथे बेस्ट बसच्या अपघातामध्ये बळी पडलेल्या निष्पाप जीवांना मी श्रद्धांजली अर्पण करतो। त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत। या दुर्घटनेमध्ये जखमी झालेल्या व्यक्तींची मी विचारपूस केली। त्यांच्या प्रकृतीमध्ये लवकर सुधारणा व्हावी याकरता प्रार्थना करतोय। दुर्घटनेची नेमकी कारणं शोधून यावर योग्य ती कारवाई आणि उपाययोजना केल्या जातील। बेस्ट सारख्या सार्वजनिक वाहतूक यंत्रणेने अशा दुर्घटना भविष्यात कधीही घडू नयेत यासाठी खबरदारी घ्यायला हवी, असं ट्विट केलं एकनाथ शिंदे यांनी।